नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 486वा भाग. या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. काही काम नीट झालं नाही तर माणूस अनेक कारणं शोधतो. नशीबच बरोबर नव्हतं असं म्हणतो. निर्णय घेणाऱ्यांचं चुकलं असंही कुणी म्हणतो. अमुक कोणीतरी अडथळे आणले असंही कुणी म्हणतो. आम्हाला कुणी पाठिंबाच दिला नाही असं पण कुणी म्हणतो. पण आपलंच काहीतरी चुकलं असेल हे म्हणायचं मात्र टाळतो. काही काम नीट झालं नाही तर माणूस अनेक कारणं शोधतो. नशीबच बरोबर नव्हतं असं म्हणतो. निर्णय घेणाऱ्यांचं चुकलं असंही कुणी म्हणतो. अमुक कुणीतरी अडथळे आणले असं पण कुणी म्हणतो. आम्हाला कुणी पाठिंबाच दिला नाही असंही कुणी म्हणतो. पण आपलंच काही चुकलं असेल हे म्हणायचं मात्र टाळतो. आता दुसरी कविता आहे. मी विचारलं, सुंदर मुलीबरोबर काय बोलायचं तेच मला कळत नाही. मित्र म्हणाला, अरे कौतुकाची काहीतरी वाक्य म्हणायची, एवढं कसं कळत नाही. मी म्हणालो, केव्हा कोणती वाक्य म्हणायची हे मला कळत नाही. अरे सगळे म्हणतात तशीच म्हणायची, एवढं कसं कळत नाही. मी म्हणालो, ती वाक्य म्हणून सगळ्यांचं जे झालं तेच माझं होणार असेल तर कशाला म्हणायची हे पण मला कळत नाही. मी विचारलं, सुंदर मुलीबरोबर काय बोलायचं तेच मला कळत नाही. मित्र म्हणाला, अरे कौतुकाची काही वाक्य म्हणायची, एवढं कसं कळत नाही. मी म्हणालो, केव्हा कोणती वाक्य म्हणायची हेच मला कळत नाही. अरे सगळे म्हणतात तशीच काहीतरी म्हणायची, एवढं कसं कळत नाही. मग मी म्हणालो, ती वाक्य म्हणून सगळ्यांचं जे झालं तेच माझं होणार असेल तर कशाला म्हणायची हे पण मला कळत नाही. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी यांच्या ग्रंथावर आधारित हा 32वा भाग. गतजन्माच्या कर्मामुळे हे शरीर मिळते. पंचभूतांच्या मिलाफाने सारे शरीर बनते. गतजन्मांच्या कर्मांमुळे हे शरीर मिळते. पंचभूतांच्या मिलाफाने सारे शरीर बनते. विविध अनुभवांसाठी शरीर हे माध्यम असते. अनुभवांचे परिणाम आत्म्यामध्ये साठून राहते. विविध अनुभवांसाठी शरीर हे माध्यम असते. अनुभवांचे परिणाम आत्म्यामध्ये साठून राहते. जागेपणीच पंचेंद्रियांनी स्थूलाचा अनुभव येतो. जे दिसते ऐकू येते त्यांची जाणीव घेतो. जागेपणीच पंचेंद्रियांनी स्थूलाचा अनुभव येतो. जे दिसते ऐकू येते त्यांची जाणीव घेतो. कधी कधी नकळत काही वाटत राहते. त्या साऱ्याला तन्मात्रा असे नाव असते. कधी कधी नकळत काही वाटत असते. त्या साऱ्याला तन्मात्रा असे नाव असते. 5 इंद्रियांनी जे कळते ते सारे स्थूल असते. भावना असते त्याची प्रवृत्ती होते. 5 इंद्रियांनी जे कळले ते सारे स्थूल असते. भावना असते त्याची प्रवृत्ती होते.
शरीर माध्यम असते म्हणून अनेक अनुभव येती. विशुद्ध आत्म्याला सारे झाकून टाकीती. शरीर माध्यम असते म्हणून अनेक अनुभव येती. विशुद्ध आत्म्याला सारे झाकून टाकीती. दृष्टी स्वराची सुंदरता मनास आवडते. सुवास स्पर्श अन स्वादाची भुरळ ही पडते. दृष्टी स्वराची सुंदरता मनास आवडते. सुवास स्पर्श अन स्वादाची भुरळ ही पडते. मान सन्मान कौतुकाचे आकर्षण असते. वस्तूंचे संग्रह करण्याची हाव ही असते. मान सन्मान कौतुकाचे आकर्षण असते. वस्तूंचे संग्रह करण्याची हाव ही असते. या साऱ्या गोष्टी जागेपणीच होती. गाढ निद्रेमध्ये साऱ्या बेशुद्धच असती. या साऱ्या गोष्टी जागेपणीच होती. गाढ निद्रेमध्ये साऱ्या बेशुद्धच असती. माणसाचे शरीर त्याच्या घरासारखे असते. बाहेरील सर्वांचे वागणे घराप्रमाणे असते. माणसाचे शरीर त्याच्या घरासारखे असते. बाहेरील सर्वांचे वागणे घराप्रमाणे असते. सुंदर अन महाग घराशी वागण्यात कृत्रिमता येते. साध्या छोट्या घराशी वागणे हितुसडे असते. सुंदर अन महाग घराशी वागण्यात कृत्रिमता येते. साध्या छोट्या घराशी वागणे हितुसडे असते.